एका बाजूला भावना आणि कर्तव्य यांच्यातला एक तीव्र संघर्ष, दुसऱ्या बाजूला एक थंड डोक्याने चाललेली गूढ चर्चा. आणि या सगळ्यावर एका मोठ्या जुन्या धोक्याची छाया. अगदी. आज आपण ज्या मजकुरावर सखोल चर्चा करणार आहोत त्याची सुरुवातच अशा एका शांत पण आतून तणावपूर्ण वातावरणाने होते. हो, यात वरवर पाहता सगळं शांत वाटतं, पण आतमध्ये खूप काही घडत आहे. बरोबर. आपल्याकडे एका कथेचा भाग आहे जो आपल्याला थेट एका नाट्यमय क्षणात घेऊन जातो. म्हणजे इथे काही पात्र स्वतःच्या भावनांशी झुंजत आहेत, तर काही जण गुप्त योजना आखण्यात गुंतले आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं वैर. बरोबर. या कथेची मांडणीच इतकी विलक्षण आहे की नाही, म्हणजे वरवर शांत दिसणाऱ्या गोष्टींच्या आतमध्ये किती उलथापालथ सुरू आहे हे आपल्याला हळूहळू उलगडत जातं. चला तर मग यातील प्रत्येक ओळीचा अर्थ लावून त्यातील तणाव, पात्रांची मनस्थिती आणि त्यांच्या नात्यांमधली गुंतागुंत समजून घेऊया. हो, या कथेच्या केंद्रस्थानी नेमकं काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया त्या पहिल्या दृश्यापासून. सुरुवातीलाच आपल्याला येसाजीराव दिसतात. ते एका मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे वरवरचं दिसणारं दृश्य आहे. हो, कारण आतमध्ये त्यांच्या मनात भावना आणि कर्तव्य यांचा जणू महापूर आलेला आहे. महापूर हा शब्दच किती मोठा आहे. तुम्ही बरोबर शब्द पकडलात. म्हणजे लेखक इथे विचारांचा गोंधळ किंवा मनाची द्विधा अवस्था असं काहीतरी साधं वापरू शकला असता. हो, नक्कीच. पण त्याने महापूर हा शब्द निवडला. पूर म्हणजे काय? जे नियंत्रणाबाहेर असतं, जे सगळं काही वाहून नेतं. बरोबर. येसाजीरावांच्या मनात भावना आणि कर्तव्याचा संघर्ष इतका तीव्र आहे की तो त्यांना नियंत्रणाबाहेर गेल्यासारखा वाटतोय. आणि त्यातही ती एक ओळ आहे जी खूप महत्वाची वाटते. कोणती? महापूर साऊ प्रथमच अनुभवत होती. अगदीच. हीच ती धोकादायक वाटणारी ओळ. हो ना. म्हणजे येसाजीराव हे कोणी साधेसुधे माणूस वाटत नाहीत. ते एक नेते आहेत, अनुभवी आहेत, अनेक संकटांना सामोरे गेलेले असणार. बरोबर. मग अशा कणखर माणसाला एखादी गोष्ट आयुष्यात पहिल्यांदाच इतकी हादरून का टाकत आहे? हाच तर मुद्दा आहे. याचा अर्थ हे संकट नेहमीसारखं नाहीये. हे काहीतरी खूप वेगळं आणि कदाचित जास्त वैयक्तिक आहे. अगदी. हे त्यांच्या त्या कणखर प्रतिमेला एक मानवी पदर जोडतं. ते फक्त एक सैनिक किंवा नेते नाहीत, तर एक माणूस आहेत ज्यांना भावना आहेत. आणि जेव्हा असा अनुभवी माणूस पहिल्यांदाच एखाद्या भावनिक वादळात सापडतो तेव्हा आपल्याला कळून चुकतं की संकटाची पातळीच खूप वेगळी आहे. पण मला एक प्रश्न पडतो. विचारा. एक नेता म्हणून त्यांनी अशा भावनांवर नियंत्रण मिळवायला हवं होतं असं नाही का वाटत? की अशा वेळी भावनांना वाट करून देणंच योग्य ठरतं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे नेतृत्वाच्या पुस्तकांमध्ये कदाचित लिहिलं असेल की नेत्याने भावना बाजूला ठेवून निर्णय घ्यावेत. पण इथे लेखक आपल्याला नेतृत्वाच्या पलीकडची गोष्ट दाखवताय. येसाजीरावांचा हा भावनिक संघर्ष त्यांची कमजोरी नाही. अच्छा. तर उलट ते ज्या मूल्यांसाठी उभे आहेत त्या मूल्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा दाखवतो. कर्तव्य आणि भावना यात जेव्हा संघर्ष होतो तेव्हा माणूस म्हणून तुमची खरी कसोटी लागते. म्हणजे जर त्यांना काहीच वाटलं नसतं तर ते कदाचित एक प्रभावी पण निर्दयी नेते ठरले असते. अगदी. पण त्यांना होणारा त्रास हा त्यांच्यातील माणुसकीचा पुरावा आहे. हे किती विरोधाभासी आहे नाही का? एकाच वेळी एकाच संकटावर दोन पूर्णपणे विरुद्ध प्रतिक्रिया कशा येऊ शकतात? कारण येसाजीराव जिथे भावनांच्या पुरात अडकले आहेत तिथेच दुसरीकडे खंडोरायण आणि वस्ताद काकासाहेब एका गूढ चर्चेत व्यस्त आहेत. त्यांना बाहेर काय चाललंय याचं भानही नाही. म्हणजे एकीकडे भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निव्वळ डावपेच. हो. आणि हाच या कथेच्या मांडणीतला सर्वात रंजक भाग आहे. हे आपल्याला संकटाच्या दोन वेगवेगळ्या बाजू दाखवतं. एक भावनिक बाजू. हो, जिथे वैयक्तिक संबंध, निष्ठा आणि मानवी मूल्य पणाला लागली आहेत. ही बाजू येसाजीराव सांभाळत आहेत. आणि दुसरी बाजू आहे पूर्णपणे व्यावहारिक, सामरिक आणि थंड डोक्याने आखलेल्या डावपेचांची, जी खंडोराय आणि वस्ताद सांभाळत आहेत. आणि त्यांची चर्चा गूढ आहे. अर्थात. कारण अशा परिस्थितीत माहिती हे सर्वात मोठं शस्त्र असतं. ती गुप्त ठेवली जाते कारण त्यातूनच पुढच्या हालचालींची दिशा ठरते. मग या दोन गोष्टींचा एकमेकांवर काही परिणाम होतो का? की हे दोन वेगळेच जग आहेत जे समांतर चालले आहेत? नाही, नक्कीच परिणाम होतो. वरकरणी जरी हे दोन प्रवाह वेगळे दिसत असले तरी ते एकाच नदीला जाऊन मिळणार आहेत. अच्छा. येसाजीराव शेवटी जो काय निर्णय घेतील,
मग तो भावनेच्या भरात घेतलेला असो किंवा कर्तव्याला जागून, त्याचा थेट परिणाम खंडोराय आणि वस्ताद यांच्या योजनेवर होणार आहे. आणि त्याचवेळी त्यांच्या गुप्त चर्चेतून जो काही निष्कर्ष निघेल, त्यामुळे येसाजीरावांसमोर असलेली निवड अजूनच कठीण होऊ शकते. हे दोन्ही प्रवाह एकमेकांना छेदल्याशिवाय राहणार नाहीत आणि तोच या कथेचा स्फोटक क्षण असेल. म्हणजे एकीकडे थंड डोक्याने डावपेच आखले जात होते, पण त्याचवेळी जिथे भावनांचा कल्लोळ माजला होता, त्या येसाजीरावांच्या गोटात काय परिस्थिती होती. त्यांच्या सामर्थ्याबद्दल आणि शिस्तीबद्दल मजकुरात खूप प्रभावी वर्णन आहे. हो, आणि हे सामर्थ्य फक्त दहशतीवर उभं नाहीये. त्यांच्या शिबिराचं वर्णन बघा. शिर्के यांची शिबंदी जेमतेम 100-200 धारकरी. ते त्यांच्या आदेशाने घाटमाथ्यावर टेहळणीला गेले होते. हो, आता त्या काळात 100-200 निष्ठावान धारकरी असणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण त्याहून महत्वाचं काय असेल तर ती फौज कशी तयार झालीये. अगदी मजकुरात स्पष्ट म्हटले, त्यांच्याकडे नेकी जात, इमानदार मराठ्यांची फौज. याचा अर्थ काय की त्यांनी माणसं निवडताना फक्त त्यांचं शौर्य नाही तर त्यांचं चारित्र्यही पाहिलंय. आणि त्यांची माणसं पारखण्याची पद्धतही खूपच वेगळी आहे ना. हो, योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. हे नेतृत्व फक्त शिस्तीचं नाही तर मानसशास्त्रीय आहे. मानसशास्त्रीय कसं काय. येसाजीरावांना माहीत होतं की माणसांना केवळ आदेशाने नाही तर एका मोठ्या उद्देशाने आणि सन्मानाने बांधून ठेवता येतं. अच्छा. त्यांची कुस्तीची आवड ही फक्त एक छंद नव्हती तर माणसं ओळखण्याची, त्यांचं आतलं पाणी जोखण्याची एक पद्धत होती. म्हणजे कुस्तीच्या आखाड्यातून ते चारित्र्य ओळखत होते. हो, आखाड्यात माणूस फक्त ताकदीने लढत नाही, तो त्याच्या स्वभावाने, त्याच्या वृत्तीने लढतो. तो हार कशी स्वीकारतो, जिंकल्यावर काय करतो, नियमांचं पालन करतो की नाही, या सगळ्यातून त्याचं चारित्र्य दिसतं. बरोबर. येसाजीरावांनी ही एक अशी गुंतवणूक केली होती जिचा परतावा त्यांना निष्ठेच्या रूपात मिळत होता. म्हणूनच त्यांच्या गोटात फंदफितुरीला स्थानच नव्हते. हो, हे एका वाक्यात त्यांच्या नेतृत्वाबद्दल सगळं काही सांगून जातं. हो, हे काही योगायोगाने घडलेलं नाही, त्यामागे एक विचार आहे, एक प्रक्रिया आहे. त्यांनी एक अशी प्रणाली तयार केली होती जी आतून पूर्णपणे सुरक्षित होती. जिथे माणसं पारखून घेतली जातात, जिथे इमानदारीला किंमत असते, तिथे विश्वासघात कसा होईल. बरोबर. त्यांनी स्वतःच्या परिसरावर, स्वतःच्या माणसांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. एक सुरक्षित जागा तयार केली होती. पण म्हणतात ना, तुम्ही कितीही मजबूत भिंती बांधल्या तरी काही वादळं भिंतींवरून नाही तर जमिनीखालून येतात. आणि इथेही तसंच काहीसं होतं. अगदी. आणि तेच घडतं. ही सगळी शांतता, हे नियंत्रण, ही शिस्त सगळं एका क्षणात भंग पावतं. ज्यावेळी खंडोराय आणि वस्ताद चर्चेत व्यस्त होते, तितक्यात गावात दंगागोंगाट ऐकू येऊ लागला. आणि या आवाजाने सगळं चित्रच पालटून जातं. दोघेही खडबडून जागे होतात. आणि खंडोराय यांची प्रतिक्रिया बघा. क्षणाचाही विचार न करता खुंटीला टांगलेली तलवार हातात घेतात आणि धावत सुटतात. ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. दंगागोंगाट ऐकताच विचार करायला वेळ नाही, पहिली कृती म्हणजे शस्त्र उचलणं. हे दाखवतं की धोका किती जवळचा आणि गंभीर आहे. बरोबर. त्यांना लगेच कळून चुकलं की काहीतरी मोठं घडलं आहे. हल्ला झाला आहे. आणि हल्ला कुठे झालाय तर शेजारच्या डोंगरातल्या कदम मंडळीच्या मोठ्या छापा यशवंत माचीवर पडला. यशवंत माची, जी त्यांच्या नियंत्रणाखालची मुख्य जागा आहे. म्हणजे हल्ला थेट त्यांच्या अस्तित्वावर झाला आहे. हो. आणि मग येते ती ओळ जी या संपूर्ण घटनेला एक वेगळाच आणि अधिक भयानक संदर्भ देते. मला वाटतं कथेचा खरा आत्मा इथेच दडला आहे. हा हल्ला कोणी केला तर यशवंत माचीच्या पलीकडच्या डोंगरातील दाट जंगलातील पिंद्या पिचक्यांची दुश्मनी. आणि हे काही आजचा भांडण नाही, हे पिढ्यानपिढ्यांची दुश्मनी आहे. या एका ओळीने सगळा संदर्भच बदलून टाकला. हीच ती कळ आहे. हा हल्ला अचानक झालेला नाही, यामागे एक रक्तरंजित इतिहास आहे. आणि हे वैर इतकं खोलवर रुजलेलं आहे की लेखक लिहितो, अशी पिढी जात नव्हती की एकमेकांचे मुडदे पडत नव्हते. ही ओळ अंगावर काटा आणते. या एका ओळीमुळे त्या हल्ल्याची तीव्रता, त्यातील क्रूरता आणि त्यामागची भावना आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. म्हणजे ही काही तात्पुरती लढाई नाही, हा एका जुन्या कधी न भरलेल्या जखमेचा उद्रेक आहे. बरोबर. हे वैर आता त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या ओळखीचा भाग बनून गेला आहे. याचा अर्थ येसाजीरावांनी आपल्या गोटात कितीही शिस्त आणि निष्ठा निर्माण केली असली तरी त्यांच्या नियंत्रणाबाहेरच्या ऐतिहासिक शक्ती आता मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी आपल्या माणसांना फंदफुतुरीपासून वाचवलं,
पण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वैरापासून ते वाचू शकले नाहीत. हो, हे किती निराशाजनक आहे. तुम्ही एक उत्तम सुरक्षित समाज निर्माण करता, पण तुमच्या पूर्वजांनी केलेल्या चुका तुमची मानगूट पकडतात. इथेच आपल्याला कथेचा मुख्य संघर्ष दिसतो. एका बाजूला वर्तमानात तयार केलेली सुव्यवस्था आणि दुसरीकडे भूतकाळातून चालत आलेला विध्वंस. यशवंत माचीवर झालेला हल्ला हा फक्त एका गटाचा दुसऱ्या गटावरील हल्ला नाही, तर तो इतिहासाने वर्तमानावर केलेला हल्ला आहे. येसाजीरावांनी तयार केलेली निष्ठावंत फौज ही वर्तमानातील प्रश्नांवर उत्तर होती, पण पिढ्यानपिढ्या चालत आलेलं वैर हा भूतकाळातून आलेला प्रश्न होता. आणि अशा प्रश्नांची उत्तरं तलवारीने किंवा डावपेचांनी नेहमीच मिळतात असं नाही. तर या काही ओळींमध्ये आपण एकाच वेळी अंतर्गत भावनिक संघर्ष, राजकीय डावपेच, एका नेत्याची मजबूत पकड आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वैराचा स्फोट पाहिला. ही सर्व सूत्र एकत्र येऊन एक अतिशय नाट्यमय आणि स्फोटक परिस्थिती निर्माण करतात. येसाजीरावांसमोर आता दुहेरी आवाहन आहे. एकीकडे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवायचे आणि दुसरीकडे या ऐतिहासिक शत्रूचा सामना करायचा आहे. अगदी बरोबर. त्यांनी आपल्या गोटात निर्माण केलेली निष्ठा आणि शिस्त ही निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी एक अभेद्य किल्ला तयार केला होता, पण इतिहासातून चालत आलेलं वैर जेव्हा दारावर धडक मारतं तेव्हा सगळी समीकरणं बदलून जातात. भूतकाळाच्या जखमा इतक्या खोल असतात की त्या कधीही कोणत्याही क्षणी पुन्हा वाहू लागतात. येसाजीराव त्यांच्या गोटातल्या फंदफितुरीला रोखू शकले, पण या वारशाने आलेल्या द्वेषाला ते कसं रोखणार हा खरा प्रश्न आहे. यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न उरतो. एखादा नेता किंवा समूह स्वतःच्या कार्यक्षेत्रात कितीही निष्ठा आणि शिस्त निर्माण करू शकला तरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या द्वेषाच्या आगीपासून ते स्वतःला आणि आपल्या लोकांना पूर्णपणे वाचवू शकतात का? की भूतकाळाचा वारसा हा वर्तमानातील प्रत्येक चांगल्या गोष्टीला जाळून टाकण्याची ताकद ठेवतो.